महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। मामा होते, एकदा आई होत्या। मनोज गांगवे साहेब तरुण तडफदार आहेत। मी माननीय ॲडव्होकेट लालचंद भगत साहेब त्यांनी काम केलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी विचार मंचावर त्यांना स्थानापन्न करून त्यांचा गौरवचिन्ह शाहू महाराजांचं जाहीरनाम्याचं जिल्हा परिषद बांधकाम विभाग करत असतात आणि फार मोठा हातभार, फार मोठा वाटा त्यांचा सुरेश गवळे साहेब प्रेरणा मिळेल। माननीय आलं आणि म्हणून मनोज गांगवे साहेब त्यांना पुढील कार्यासाठी आपण सर्वजण शुभेच्छा देऊया। माननीय ॲडव्होकेट लालचंद भगत साहेब, जे रचना संस्थेचे शिरसाट साहेब, हरिदास भावस्कर साहेब, सुनीता डोंगरे मॅडम आणि दुर्गाताई गतखने यांनी समोर यायचं आहे, कारण वेळ जातो आहे। या ठिकाणी माननीय श्रीमती कार्यकर्ते आहेत आणि आमचे सुवेद्य पत्नी आहे शोभा मॅडम सत्कारमान चिन्ह बुके आणि रायशी शाहू महाराज यांचं आरक्षणाचं फोल्डर देऊन द्या। धन्यवाद काठोटे मॅडम। बुके शाल देऊन त्यांचा सत्कार आहे। टाळ्या जरा कमी होताना दिसत आहे, टाळ्या आपल्याला इकडून या इकडून या दोघी नगरपालिकेतल्या तरुण नगर सेवकामध्ये नंदकुमार गवळेजी आणि मनोज गांगवेजी तेल लोकांच्या शाल सन्मान चिन्ह बुके देऊन अशोक पद्मे साहेब जे निश्चित केलेले आहेत, प्रयोजन केलेले आहेत। सुवेद्य पत्नी रघुनाथ पद्मे साहेब निवृत्त झालेले आहेत। हिरालाल गतखने साहेब शिक्षण उपसंचालक कार्यालयात श्री सहाय्यक म्हणून ते कार्यरत होते। शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष सुद्धा आहेत। शिरसाट साहेबांच्या हस्ते होत आहेत। धन्यवाद लोहकरे साहेब, दिगंबर गाडेकर साहेब जे DYSP म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत। बालाजी सोनटक्के साहेब साहेबांचा आहे अधिकारी या पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर एक जरा आगळी वेगळी गोष्ट आहे। मालक आणि जे सेवानिवृत्त DYSP म्हणून राहिले असं म्हटलं जातं की महिलांचा फार मोठा सिंहाचा वाटा असतो। निवडून येण्यामध्ये मला वाटतं श्रीमती लताताई कानडे या जिल्हा परिषद आपलं पंचायत हो ना कॅमेऱ्याकडे बघायचं। जेंट्सला बोलवा ना, जेंट्स सगळे जेंट्स सर्व जेंट्स कृपया समोर या। चला ना या पाठीमागचे ट्रस्टी ॲडव्होकेट केवळ डोंगरे साहेब, लोखंडे साहेब, पवार साहेब, काटकर सर, बोलवा प्राध्यापक पांढरे साहेब या लोखंडे साहेब पाठीमागे या लवकर पाठीमागे या शिवकुमार साहेब या समोर या सर्वजण। आर्यन बनसोडे साहेब या समोर या सर्वजण या।
उजव्या बाजूला पुरुषांसाठी आहे. भेट पाहिजे सर सगळे ट्रस्टी या बरं इकडे हो ट्रस्टी काय सांगाल आज रत्ना संस्थेकडून महापुरुषांची जयंती साजरी करण्यात आली आणि विशेष सत्कार घेण्यात आला नवनिर्वाचित नगरसेवकांचा. खरं तर पहिल्यांदा मी रचना संस्थेचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो की अनेक महापुरुषांच्या जसे संत रविदास, मा जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, माता रमाई या सर्वांची एकत्रित जयंतीचा कार्यक्रम हा आज या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. आणि कार्यक्रमाच्या निमित्ताने नवनिर्वाचित जे काही नगरसेवक आहेत, जिल्हा परिषद मेंबर्स आहेत, नगराध्यक्ष आहेत, अशा विविध पदाधिकाऱ्यांचा सत्कार आणि सन्मानही आज या संस्थेने या ठिकाणी ठेवला होता. सर्वजण अतिशय आनंदाने या ठिकाणी सहभागी झाले होते आणि नव्याने येणाऱ्या या सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना लोकशाही पद्धतीमध्ये प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये योग्य समन्वय जर साधला असला तर किती उत्तम प्रतीचं काम होऊ शकतं याबाबतचे काही दाखले किंवा काही उदाहरणाच्या माध्यमातून त्यांना सांगण्यात आलं. त्यांनी साधारणतः जो काही माझाही 3 जिल्हा परिषदा किंवा महापालिका, नगरविकास विभागाचा आयुक्त, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी या सर्व पदावर काम करत असताना जो अनुभव जिल्हा परिषदांच्या माध्यमातला आणि नगरविकास विभागाचा, नगरपालिका, महापालिका यांच्या सर्व संदर्भातला जो आहे तोही मला या ठिकाणी शेअर करता आला आणि त्यांना या निमित्ताने खूप शुभेच्छा देता आल्या. त्यांच्या हातामध्ये खूप मोठी शक्ती आहे, लोकप्रतिनिधी ते आहेत, त्यांचा वेगळा मान सन्मान आणि वेगळ्या कामाचा ठसा उमटू शकतो आणि म्हणून त्यांनी जर लक्ष दिलं, त्यांनी जर पाहिलं तर ते त्यांच्या भागाचा फार मोठ्या स्वरूपात कायापालट करू शकतात. या निमित्ताने त्याने सक्षम राहिलं पाहिजे, स्वतःची तब्येत चांगली सांभाळली पाहिजे, चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्या समाजात पेरल्या पाहिजेत. जे आपण चांगलं पेरतो तेच उगवतो असा हा सृष्टीचा नियम आहे. त्या अनुषंगाने प्रत्येकाने काम करावं. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मी दिलेल्या आहेत आणि प्रत्येकाला 100 वर्ष आयुष्य मिळावं अशाही शुभेच्छा दिल्या आहेत. या संस्थेचंही मनापासून मी कौतुक करतो की 40 वर्षापूर्वी स्थापन झालेली ही संस्था अविरतपणे वेगवेगळे लोकोपयोगी, लोककल्याणाचे आणि समाजाच्या कल्याणाचे कार्यक्रम घेत आहे. आता यानंतर तर आणखी मोठ्या स्वरूपात कार्यक्रमाचं नियोजन त्यांनी केलेलं आहे. अनेक पोलीस खात्यातले अधिकारी किंवा इतर अनेक विभागातले इंजिनियर्स असतील, वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे अधिकारी यामध्ये आहेत, अनेक नगरसेवक आहेत. खूप मोठी ताकद या संस्थेच्या माध्यमातून, या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून संस्थेकडे आहे, समाजासाठी आहे. समाजासाठी उत्तम प्रतीचं काम करणं, उत्तम शिक्षण मुलांना देणं, क्वालिटी एज्युकेशन देणं, व्यसनापासून दूर ठेवणं, स्वतःचं शरीर जे अमोल असा दागिना आहे त्याला सांभाळणं आणि जमेल तेवढं प्रगत होणं, विकसित होणं, अशा प्रकारची चर्चा या निमित्ताने झालेली आहे. मी या सर्वांना मनापासून पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि त्याच माध्यमातून आज मोठा कार्यक्रम घेण्यात आला. काय सांगायचं? रचना संस्थेची स्थापना साधारणतः 40 वर्षापूर्वी झाली. तेव्हापासून रचना संस्थेनं अनेक समाजाला उपयोग पडणारे असे अनेक उपक्रम राबवलेले आहेत. आता नुकतंच रचना संस्थेच्या तर्फे आपण समाजाला उपयोग पडणारे भविष्यामध्ये म्हणजे उपयुक्त असे अनेक उपक्रम आपण राबवणार आहेत. उदाहरणार्थ आपल्या या शहरामध्ये गोरगरीब मुलांसाठी आम्ही हॉस्टेलचं प्लॅनिंग केलेलं आहे. रचना संस्थेच्या मालकीची रचना नक्षत्रवाडी येथे साधारणपणे 8 एकर 13 गुंठे जमीन आम्ही खरेदी केलेली आहे. सर्व यासाठी समाजानं मोठं योगदान दिलेलं आहे. या ठिकाणी मी म्हटल्याप्रमाणे हॉस्टेल, गुरु रविदासांच्या नावानं एक मोठं सभागृह, आरोग्याशी संबंधित काही उपक्रम, त्याचप्रमाणे काही इंग्रजी शाळेचं म्हणजे त्या ठिकाणी आम्ही सुरू करण्याचा एक उपक्रम हाती घेणार आहोत. अशा प्रकारे रचना संस्थेनं आगामी काळामध्ये काही कामं हाती घ्यायचं नियोजन केलेलं आहे. आज या ठिकाणी नगरसेवकांचा आणि सत्कार पण घेण्यात आला. काय सांगले आपण? या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे रचना संस्था नेहमीच समाजाला उपयोगी पडेल, समाजामध्ये
एक ज्याला आपण मोटिवेशनल असं काही काम व्हावं या या हिशोबानं काम करत असते. या संभाजीनगर शहराच्या महानगरपालिकेमध्ये समाजाचे जवळपास 4 नगरसेवक, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद, पंचायत समित्या या विविध ठिकाणी समाजाचे अनेक लोकप्रतिनिधी मोठ्याने निवडून आलेले आहेत. त्यांचाही आम्हाला मनस्वी आनंद झाला होता. त्यामुळे त्यांचं कौतुक करण्यासाठी, त्यांचा सत्कार करण्यासाठी आम्ही आजच्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं होतं. समाजातील लोकांना काय आवाहन करणार तुम्ही? समाजातील लोकांनी फक्त आपलं स्वतःचं घर न बघता समाजाकडे लक्ष दिलं पाहिजे. आता मी तर मगाशी म्हटल्याप्रमाणे रचना संस्था ही त्यांची प्रातिनिधिक स्वरूपातलं एक उदाहरण आहे. समाजाच्या लोकांनी त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. तन मन आणि धनानं त्यांनी पाठिंबा दिला पाहिजे, जेणेकरून समाजामधल्या तळागाळातल्या लोकांसाठी आम्हाला अधिक उमेदीने काम करता येईल. तिथले लोक सांगायचे, साहेब कोणत्या गल्ली बोळाने असं कोणीच आमचा ठाणेदार कधी फिरला नाही. तर त्यामुळे मला त्या गावाची टपोग्राफी सर माहिती व्हायची आणि चलता चलता मी पोलीस पाटील किंवा गावचा जो बी मुख्य असतो त्याच्याकडून आमच्या रेकॉर्डवरचे गुन्हेगार कुठं राहतात याची पण माहिती घ्यायचो. रात्रीच्या वेळी कोणी उठवून त्याला दागा दाखवण्याचं आम्हाला कधी मग नंतर जरत पडायचं नाही. मी घेऊन चल ते हिस्ट्री शेडरच्या घरी चल म्हणून मी घेऊन जायचो त्यांना सर. तर त्याचा एक इम्पॅक्ट वेगळा माझा राहिला आणि त्याच्यासाठी हे मी जे नियोजन करायचो त्याचा परिपाक म्हणून मी एक उत्कृष्ट अधिकारी म्हणून एक राष्ट्रपती पदक घेऊन मी सेवानिवृत्त झालेलो आहे सर. माणसाच्या जीवनामध्ये शिक्षणाला महत्त्व आहे हे अधोरेखित झालेलं आहे. म्हणून आपण आज इथं सगळेजण शिक्षणाच्या माध्यमातून इथं जमलेलो आहोत. मी आज सेवा करत असताना ज्या पद्धतीनं नियोजन केलं तसं माझ्या जीवनाचं सुद्धा नियोजन केलं. सेवानिवृत्त झाल्यानंतर मला काय करायचं आहे हे मी सेवानिवृत्त होण्याच्या पहिल्या 5 वर्षापासून ठरवलं सर. आणि त्या पद्धतीनं मी नियोजन करून सेवानिवृत्तीच्या वेळी जेव्हा मला पुण्यासारखं ठिकाण हे सहाय्यक पोलीस आयुक्त त्या पदावर 2 वर्षे नोकरी करण्यासाठी माझी सेवा शिल्लक होती आणि मला तिथं सहज मिळत होतं. अशा पद्धतीचं मी काम केलेलं होतं तिथं. परंतु ते न करता मी ज्या ठिकाणावरून मी सेवानिवृत्त होणार आहे तिथं मी माझ्या लोकांमधून सेवानिवृत्त झालो पाहिजे. ज्या ठिकाणी माझी कर्मभूमी आहे इथं 4-5 पोलीस स्टेशनचा मी ठाणेदार म्हणून या जिल्ह्यामध्ये काम केलं होतं. तर ह्या कर्मभूमीतून मी सेवानिवृत्त झालो पाहिजे या हेतूनं मी औरंगाबादला बदली करून आलो. आणि आल्यानंतर सुद्धा मी एक ACP ॲडमिनिस्ट्रेशन या पदावर काम केलं. आणि काम करत असताना मी जे टार्गेट केलं होतं की मला सेवानिवृत्तीनंतर राजकारणात जायचं आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की राज्यकर्तेपणा घरात बसून राज्यकर्ते बनणार नाहीत, त्याला फील्डवर जावं लागतं आणि अशी लढाई करावी लागते. आणि त्याच्यासाठीचं सुद्धा सर मी नियोजन केलं. आणि माझ्या फावल्या वेळामध्ये जेव्हा ड्युटी संपेल मी ॲडमिनिस्ट्रेशन याच्यासाठी घेतलं की ऑफिसवर झाल्यानंतर मी लोकांमध्ये जायचो, गावावर जायचो. माझं सर याच्या पहिलं मी टार्गेट करून आलेलो होतो की औरंगाबाद पश्चिम. मी सगळे प्रयत्न केले. माझ्या समाज बांधवांनाही माहिती आहे उभाटाकडून ऐनवेळी राजू शिंदे यांना तिकीट दिलं गेलं आणि मी बाजूला पडलो. फक्त राजकीय पक्षाचं तिकीट नसेल तर आपण निवडून येऊ शकत नाही हे मला सगळं सर्वेमध्ये पाहिलेलं होतं मी. त्यामुळे मी तिथून न हे करता माझं डायरेक्ट मतदान ग्रामीणमध्ये नेलं. कारण मला माहिती आहे की भारत देश हा ग्रामीण भागात खऱ्या अर्थानं आहे. आम्ही शहरातला झगमगाट पाहतो, चकचकाट पाहतो, खूप सुधारणा झाली आणि आमचे लोक पण पुढे गेले हा आपला भ्रम आहे. भारत देश महात्मा गांधी सांगायचे की खरा भारत देश हा ग्रामीण भागामध्ये वसलेला आहे. ग्रामीण लोकांच्या हाल अपेष्टा खूप आहेत. आजही लोकांना चांगले रस्ते नाहीत, आरोग्यसेवा तर नाहीतच नाहीत. सरांनी सांगितलं जलसंधारण सुविधा नाहीत, कुठल्याच सुविधा नाहीत. आपण फक्त त्यांनी जे कमवतात शेतकरी त्यांच्या कष्टाचं आपण खातो, परंतु त्यांच्याकडे आपण कधी बघत नाही. म्हणून सर मी नियोजनबद्ध रीतीने माझं मतदान ग्रामीण भागात नोंदवलं आणि मी वाळूज गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलो. त्याच्यासाठी
हे काही अचानक भेटलेलं नाही. त्याच्यासाठी मला खूप नियोजन करावं लागलं, सगळ्या गावभेटी कराव्या लागल्या, माझा वेळ त्याच्यात द्यावा लागला, जनसंपर्क वाढवावा लागला आणि त्याचा परिपाक म्हणून मला विजय मिळालेला आहे. मी जास्त वेळ घेणार नाही कारण फार मोठी संख्या आहे बोलणारी, पण हा अनुभव माझं जे मिळवलेलं यश आहे पोलीस खात्यातून सरळ जिल्हा परिषद सदस्य म्हणून, हे काही सहजासहजी भेटलेलं नाही. त्यासाठी फार मोठं नियोजन करावं लागलं, फार मोठा त्याग करावा लागला. माझं फॅमिली जे आहे त्यांना डिस्टर्ब व्हावं लागलं. माझे सुविद्य पत्नी इथं आहे, त्यांनासुद्धा बऱ्याच मोठ्यात आता नोकरी झाल्यावर इकडं तिकडंच फिरणार का अशा टाईपचं त्यांच्याकडूनही मला, पण माझा जो मूळ हेतू होता की आपल्या हातून आतापर्यंत जी सर्व्हिस झाली, सर्व्हिस करताना पण मी एक पैसे घेऊन समाजकारण कसं करता येईल, लोकांची सेवा कसं करता येईल पगार घेऊन, या पद्धतीचं उदाहरण सर मी सेट करून दिलेलं आहे लोकांमध्ये.